तर महाविकास आघाडीत आता बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। आगामी निवडणुकीत ठाकरे गट आता स्वबळावर निवडणुका लढवणार पुढील अशी माहिती आता समोर येते। तर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यावर आम्ही ठाम आहोत। दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे। उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करूनही त्यांनी आघाडी धर्म पाळला नाहीये। तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय। या धक्क्यातून महाविकास आघाडी अजूनही सावरलेली नाहीये। एकीकडे या पराभवाचे खापर ईव्हीएम वर फोडलं जात आहे, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येत आहेत। सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत झालेले मतभेद राज्यभर चर्चेत आहेत। काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला होता, त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप शिवसेना उभाटा गटाकडून करण्यात येतोय। तर सोलापुरात विधानसभा निवडणुकीतील पराभव ठाकरे गटाचा चांगलाच जिव्हारी लागलाय, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे चिन्ह सध्या निर्माण झालेत। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी हे सांगितले की सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिकेत आहेत। तर आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यावर आम्ही ठाम आहोत। दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र निवडणुका लढवणार आहे। उद्धव ठाकरे यांनी स्वतः खासदार प्रणिती शिंदे यांना आवाहन करूनही त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही, त्यामुळे आगामी काळातही सर्व निवडणुका स्वबळावर लढवावा असा अहवाल आम्ही पक्ष प्रमुखांना दिल्याचं त्यांनी सांगितलंय। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आमच्या उमेदवाराचे काम केले नाही असा आमचा आरोप आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत राहून शिवसेनेला फायदा होणार नाहीये। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंग मोहिते पाटील यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिलाय। या पराभवास स्थानिक नेते जबाबदार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले, त्यामुळे सोलापूर महाविकास आघाडीत बिघाड झाला असल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय।